मालेगाव मधील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून बांधले भव्य विठ्ठल रुक्मिणी मंदिर। सविस्तर बातमीपत्र दिनांक 10/6/2025 वार मंगळवार बार्शी तालुक्यातील मालेगाव मध्ये भव्य दिव्य विठ्ठल रुक्मिणीची मंदिराची स्थापना करण्यात आली। मंदिरामध्ये भव्य दिव्य अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तसेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज अशा मूर्तींची स्थापना गावकऱ्यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी धन्यकुमार राजभाऊ महामुनी, दगडू घोडके, बापूसाहेब घोडके, आबा घोडके, संपतराव बप्पा घोडके, विकास घोडके, ब्रह्मगिरी महाराज, शाहू भुसारे, धनु भुसारे आणि विकास केरबा घोडके यांच्यातर्फे अन्नदान करण्यात आले व यावेळी गावातील इतर ग्रामस्थ उपस्थित होते। प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज। नमस्कार। बार्शी तालुक्यातील मालेगाव मध्ये भव्य दिव्य असं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधण्यात आलं आहे आणि त्या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी असेल, संत तुकाराम असेल, ज्ञानेश्वर माऊली असेल यांच्या भव्य दिव्य अशा मूर्त्यांची स्थापना या ठिकाणी केलेली आहे। तर मालेगाव मधील काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की मंदिराची स्थापना कशी सुचली किंवा मंदिर हे स्थापन तुम्ही केलेलं आहे ते कशा पद्धतीने स्थापन केलेलं आहे याचा सविस्तर व्हिडिओ शेअर करतो। प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज। कृष्ण आहे। परमपावन श्री रामगिरी महाराज यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या या भूमीमध्ये म्हणजेच मालेगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर या ठिकाणी हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे। पूर्णपणे गावामध्ये मायमाऊलींची जास्त मागणी होती की आपल्या इथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर नाही आणि ते इथं असणं आवश्यक आहे। त्यांच्या मनाची जी तळमळ आहे ते जाणून सर्व गावकऱ्यांनी यापूर्वी हरिनाम सप्ताह होतच होता, त्या माध्यमातून याचं हे नियोजन करण्यात आलं। याच्यामध्ये बराच कालावधी गेला, सर्व लोकांना पटवून देण्यामध्ये थोडासा वेळ लागला, परंतु आम्ही सर्व टीम आमची प्रत्येक घरी घरी जाऊन त्यांना महत्त्व समजावून दिल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी इतका प्रतिसाद दिला की त्याच्यामुळे हे अगदी सहज शक्य झालं। तरुण मंडळी तसेच ज्येष्ठ मंडळी ह्या सर्वांचं या ठिकाणी सहकार्य लाभलं। पण बऱ्याच वेळा काय म्हणायचं की आम्ही मूर्ती देतो, मी हे करतो ते करतो, पण आम्ही सर्वांनी एकच ठरवलं होतं की असं नाही होणार, कुणी आहे ते देणगीच्या स्वरूपात द्या, म्हणजे 100 रुपये देणाऱ्याला ते समाधान लावलं पाहिजे की माझा पैसा मंदिरासाठी लागलेला आहे, मूर्तीसाठी लागलेला आहे, घंटीसाठी लागलेला आहे। तर सर्व लोकांनी ऐकलं, त्याप्रमाणे भरघोस अशी वर्गणी देणगी जमा झाली आणि त्यातून ही भव्य वास्तू आणि ह्या असे अतिशय सुंदर अशा मूर्ती ही आमच्या ग्रामदैवत रामगिरी महाराजांचीच कृपा आम्ही समजतो। कीर्तनकार महाराजही या ठिकाणी चांगले लाभले आम्हाला। या बाबतीत परमपूज्य हरिभक्तपरायण गुरुवर्य श्री जयवंत महाराज यांचं फार मोलाचं सहकार्य झालं। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्रकल्प राबवला आणि दिनांक 8 जून रोजी या ठिकाणी कर्नाटकमधून ब्रह्मवृंद आम्हाला मिळाले प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी। हा पण फार मोठा योग होता आणि त्यांच्या हातून ही अतिशय सुंदर विधी होऊन मूर्तींची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी भगवान श्री पांडुरंग, आईसाहेब रुक्मिणी माता, संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या या 4 मूर्तींची प्राणप्रतिष्ठा आणि चिंचगाव टेकडीचे महाराज जे आहेत त्यांच्या हस्ते कलशारोहण आणि प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न झाले। मंदिर सुंदर असं तुम्ही बांधलेलं आहे, त्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, ज्ञानेश्वर माऊलीची आहे, तुकाराम महाराजांची मूर्ती आहे। तर हे मंदिर तुम्ही कधी स्थापन केलेलं आहे? तसं 10-12 वर्षापासूनचा हा प्रयत्न होता, पण तो प्रत्यक्षात साकारत नव्हता। परंतु जागेबद्दल पण थोडासा वादविवाद झाला होता, त्यानंतर ही जागा फायनल झाली। 2 वर्षाच्या कालावधीमध्ये हे पूर्ण कार्य संपन्न झालेलं। गावात दुसरं मंदिर नाही का विठ्ठल रुक्मिणीचं? विठ्ठल रुक्मिणीचं दुसरं मंदिर नाही, हे पहिलंच मंदिर आहे। बरं। गावाच्या लोकांच्या प्रतिक्रिया काय येतात त्या मंदिराबद्दल किंवा मूर्ती पाहून म्हणा, दर्शन आल्यानंतर? फार सर्व समाधानी आहेत, म्हणजे गावातील लोक काय, पण बाकीचे आलेले किंवा 7 तारखेला जे संध्याकाळी कीर्तन होतं हरिभक्तपरायण श्री श्रीकांतजी महाराज पातकर, जे की वारकरी संप्रदायाचे फार मोठे अधिकारी व्यक्तिमत्व आहे, त्यांनी सुद्धा यावरती एवढं समाधान व्यक्त केलं की तुम्ही खरंच भाग्यवान आहात। म्हणजे कर्नाटकातील ब्रह्मवंदन आणि मूर्ती पाहून तर तसेच मुख्य कार्यक्रमा दिवशी अनिल पाटील बाबळीकर यांचं कीर्तन होतं। बरोबर। त्या महाराजांनी इतकं कौतुक आणि समाधान वाटतं त्यांना, विशेष म्हणजे ह्या परिसरामध्ये हे एवढं भव्य मंदिर
म्हणजे गाभाऱ्यामध्ये आले की पूर्ण ऊर्जा असल्याचा भास होतो, असं बरेच जणांनी म्हणजे फोन करून पण प्रतिक्रिया दिलेल्या आमची. नाही, मालेगावच्या समस्त गावकरी लोकांचं कौतुक करत तेवढं कमीच आहे. सुंदर असं मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आषाढी एकादशी जवळ येते. असं मला वाटत नाही की लोक पंढरपूरची जास्त गर्दी याच मंदिरामध्ये होईल दर्शनासाठी. खरंय बाबळीकर महाराज म्हणले तुम्ही पंढरपूरचा पांडुरंग इथं आणून ठेवला. बरोबर. आणि ह्या सर्व ह्याच्यामध्ये एक सांगण्यासारखी गोष्ट आहे की आम्ही माहेर वासनी जे आहेत मालेगावच्या, म्हणजे 3 पिढ्यातल्या 80 वर्षापासूनची आता लग्न होऊन गेलेली मुलगी, अशा 3 पिढीतल्या सर्व माहेर वासनी उत्स्फूर्तपणे आल्या. त्यांनी कळसासाठी भरघोस असं योगदान दिलं. बरोबर. त्यांच्यामुळे हे काम अतिशय सुकर होत गेले. आणि असे म्हणायला काय हरकत नाही की ज्या माणसाला पंढरपूरला जायला येत नाही, साक्षात पंढरपूरचा पांडुरंग मालेगावमध्ये आला. काही माता माऊली मला डोळ्यात पाणी आणून सांगितलं की हे फार मोठं चांगलं काम केलं की आम्हाला पंढरपूरला जायची आता गरज भासणार नाही. बस केलेलं कौतुक या ठिकाणी संपन्न झालं, सार्थक झालं. आमच्या सर्वांचे प्रयत्न सार्थक लागले. थँक्यू. रामकृष्ण हरी. किरण बळीराम ओळखे, मालेगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. मालेगावमध्ये हे असणारं विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुरुवातीपासून सर्व गावकऱ्यांनी सहकार्य करून सर्वांनी या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे आणि सर्वच गावकऱ्याने मोलाचं सहकार्य करून असणाऱ्या इथं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज अशी या ठिकाणी मूर्तीची स्थापना केलेली आहे. अतिशय सुंदर अशा पद्धतीचं देऊळ या ठिकाणी प्रति पंढरपूर दिसावं असं या ठिकाणी मंदिर बांधलेलं आहे आणि सर्वच गावकऱ्याचं सहकार्य आहे. कारण हे सत्कार्य सर्वांच्या सहकार्यावरती अवलंबून असल्यामुळं सर्वांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि त्यातल्या त्यात असे असणारे आपले महामुनी साहेब, त्यांनी अतिशय कष्ट घेतलं. सुरुवातीपासून त्यांनी कष्ट घेतलं. तसेच सुरुवातीचे पायाभरणे दत्तात्रय चांगदेव तोडकर, धनाजी भुसारे असे असं दगडू मुरलीधर गोडके तर 24 तासच्या बांधकामासाठी त्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे. अशा सर्वच मंडळींनी आणि गावकऱ्यांनी तरी देणगी रूपानं सर्वच मोलाचं सहकार्य केलं आहे. कुणी प्रत्येक वेळेस काम नाही म्हणलं नाही, प्रत्येकाने सहकार्य केलेलं आहे आणि सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत.
भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.